सर मला टेन्शन आलेलं आहे. माझी पहिली जी डिलिव्हरी आहे ती 8व्या महिन्यातच झाली होती आणि खूप प्रॉब्लेम झाले होते. बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं होतं. पण आता खूप भीती वाटते मला. आता प्रेग्नन्सी राहिली तर आता पण तसंच होईल का? किंवा त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतील? ठीक आहे. आता तुमची प्रेग्नन्सी जी राहिलेली आहे ना, आता हे 1.5-2 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. आता सध्याच असंच होईल असं नाहीये, पण किंवा त्याला जी काळजी पण आपल्याला घेता येते. काय करावं लागेल, 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात जे आहे ना, आपल्याला एक सोनोग्राफी करावी लागेल. त्याच्यामध्ये जर गर्भपिशवीच्या तोंडाची लांबी जर योग्य असेल तर काही करण्याची गरज नाही. जर छोटी असेल तर आपल्याला एक टाका घालावा लागेल. आधी जसं 8व्या महिन्यात झालं तसं होणार नाही. किंवा अजून एक भाग असतो टाका घालण्याचं कारण, जर गर्भपिशवी तोंड मोठं असेल आणि असं पटकन उघडणार असेल, त्याला सर्व्हायकल इनकॉम्पिटन्स असं म्हणतात. तसं जर असेल तर त्याही कंडिशनमध्ये एक टाका घालण्याची गरज पडू शकते. आणि जेवण खाणं पिणं व्यवस्थित, प्रोटीन्स, हाय प्रोटीन डाएट वगैरे जर ठेवलं, ॲडिक्वेट रेस्ट, योग्य प्रमाणात जर रेस्ट वगैरे ठेवली तर काही अडचण नाही आहे आणि 8व्या महिन्यात नाही होणार. आपल्याला जर समजा कळा येतच असतील तर मेडिसिन्स, गोळ्या वगैरे देता येतात आणि टाका घालून गोळ्या वगैरे देऊन आपल्या 9 महिन्यापर्यंत अगदी छानपणे जाता येतात. होईल का व्यवस्थित पूर्ण 9 बिलकुल महिने? अगदी छान होऊन जाईल आणि उलट नॉर्मलच डिलिव्हरी होण्याचे चान्सेस असे जास्त असतात. खाण्यापिण्याचे काय पथ्य किंवा काय खावं लागेल? मी जसं म्हटलं ना, हाय प्रोटीन डाएट खायचं. प्रोटीनची पावडर दिलेली असते ती घ्यायची, डाळी जास्त घ्यायच्या आणि 2 टाइमचा नाश्ता, 2 टाइमचं जेवण हे योग्य प्रमाणात जर ठेवलं ना, डाएट चार्ट आपण जो देतो त्याच्याप्रमाणे जरी पाळलं तेवढं पुरेसं आहे. वॉक वगैरे केला तर चालेल का? हा, वॉक करू शकता बिलकुल. जेवण वगैरे झाल्यानंतर रोजचं 1 किलोमीटर वगैरे 1 ते 1.5 किलोमीटर वॉक प्रत्येक जेवणानंतर करणं हे योग्य आहे. ते करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि छान, काही पेन्स, लेबर पेन्स लवकर होणार नाही. फक्त ते 3ऱ्या महिन्याच्या नंतर डिसिजन ते त्याच वेळेस सांगता येईल.